हालेलुया हालेलुया. यांची सास आहे. 1 महिन्यापासून त्यांचे दोन्ही कान दुखायचं, तसं त्यांचं संपूर्ण डोकं दुखायचं. या त्रासासाठी आई नवीन वर्षाच्या प्रार्थनेमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांनी विश्वासाने भाग घेतला. तसंच ब्रदर आणि स्टेजवरून त्यांना आशीर्वाद दिला. त्याक्षणी आईला प्रभू येशूचा स्पर्श झाला. आता 2 महिने झाले आई पूर्णपणे बरी झाली. आई प्रभू येशूला धन्यवाद देते. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया हालेलुया. या आईची सास आहे. 1.5 महिन्यापासून त्यांच्या डाव्या पायाला जखम झालेली होती. या आई म्हणते की ती जखम झालेली होती, ती काही सुकत नव्हती. या त्रासासाठी ती रविवारी येऊन सेवा करणाऱ्या ब्रदरांकडून प्रार्थना करत राहिल्या. त्या प्रार्थनेच्या द्वारे त्यांना हळूहळू प्रभू येशूचा स्पर्श होत गेला. या आई म्हणते की 1 आठवडा झाला त्यांच्या पायाला जखम झालेली होती, ती पूर्णपणे बरी झालेली आहे. तशी त्यांची दुसरी सास आहे. गुरुवारच्या दिवशी त्याच्या अचानक पोटामध्ये वेदना व्हायला लागल्या. तसं ती सतत बाथरूमला जायची. या त्रासासाठी त्यांनी घरी विश्वासाने प्रार्थना करून आशीर्वादी तेल लावलं. त्या तेलाच्या द्वारे आईला प्रभू येशूचा स्पर्श झाला. आता 2 दिवस झाले ती पूर्णपणे बरी म्हणून आई प्रभू येशूला धन्यवाद देते. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया हालेलुया. या आईची सास आहे. 6 महिन्यापासून या आईचा हातपाय दुखायचा, तसंच या आईची कंबर दुखायची, तसंच तिच्या पोटात दुखायचं. या त्रासासाठी या आई गेल्या महिन्यामध्ये परिवार मीटिंग मध्ये या आई उपस्थित होती आणि परिवार मीटिंग मध्ये या आईने विश्वासाने भाग घेतला. त्या परिवार मीटिंग मध्ये या आईला प्रभू येशूचा स्पर्श झाला. आता 1 महिना होऊन गेला. आई तिने